ठाणे मनपाच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र अवैध, समितीचा निर्णय। अनुसूचित जमाती कोळी मल्हार प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आल्याने ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अ मधून अनुसूचित जमाती राखीव जागेवर बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा शिवाजी सूर्यवंशी उर्फ सुलेखा सुधाकर जाधव यांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिलेल्या आदेशानुसार सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित जात प्रमाणपत्र वैध नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे। तसेच प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी प्रकरण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे। समितीचे सहआयुक्त प्रदीप पोळ, उपसंचालक स्नेहल गोवेकर आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी निलय राठोड यांनी हा आदेश पारित केला। आदेशात 1950 पूर्वीचे दाखल केलेले काही पुरावे बनावट किंवा पुनर्लिखित असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच संबंधित नातेवाईकांच्या वैधता प्रमाणपत्राबाबतही समितीने स्वतंत्र प्रक्रिया सुरू केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणाची तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केली होती। आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या जागांवर पात्र उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अशा प्रकरणांची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या निर्णयामुळे संबंधित नगरसेवक पदाबाबत आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय अपेक्षित आहे। संबंधित पक्षाकडून यावर अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही।